हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी अष्टविनायक यात्रा तुमच्यासोबत शेअर करत आहे। भगवान श्री गणेशाचे 8 स्थान म्हणजेच अष्टविनायक हे आहेत आमचे पहिले बाप्पा श्री वरदविनायक महड येथील। या बाप्पांना वर देणारे बाप्पाही म्हटले जाते। नंतर आम्ही आलो पाली येथील बल्लारेश्वरला। निरपेक्ष भक्तीचं प्रतीक म्हणजे बल्लारेश्वर। हे आहे आमच्या तिसऱ्या बाप्पांचं स्थान म्हणजे श्री चिंतामणी थेऊर येथील। आपल्या जीवनातील चिंता दूर करणारे हे आपले गोड बाप्पा। इथल्या बाप्पाचे दर्शन घेतले की मन एकदम शांत होतं। हे आहे आपले चौथे बाप्पाचं स्थान जे आहे श्री मयुरेश्वर मोरगाव येथील। असे म्हटले जातात की पृथ्वीवरती बाप्पांनी जेव्हा पहिला पाऊल ठेवला तो ह्याच ठिकाणी ठेवला। तो पृथ्वीवर येताना त्यांचं वाहन होतं मोर, म्हणून या जागेचे नाव मोरगाव पडले आणि हे अष्टविनायक यात्रेतील प्रथम स्थान आहे। आपल्या पाचव्या बाप्पाचं स्थान म्हणजे श्री महागणपती रांजणगाव येथील। जी लोक शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा करतात असं म्हटले जातात की त्यांची यात्रेची सांगता ह्या ठिकाणी रांजणगाव येथे होते। इथे आपल्याला तेजस्वी आणि महाशक्तिशाली बाप्पाचं रूप पाहायला मिळतं। हे आहे बाप्पाचं 6वं स्थान जे आहे श्री सिद्धिविनायक सिद्धटेक येथील। इथले बाप्पा हे उजव्या सोंडीचे आहेत। या बाप्पांना मनोकामना पूर्ण करणारे आणि सिद्धी देणारे बाप्पाही म्हटले जातात। हे आहे आपल्या 7व्या बाप्पाचं स्थान श्री गिरीतमज लेण्याद्री येथील। लहानपणीची आपली स्टोरी आहे बाप्पाची की पार्वतीनी मळापासून गणपती बाप्पांना बनवले। ते असं म्हटले जाते की ह्याच ठिकाणी त्यांना घडवले। सो आपण ह्याला बाप्पाचं बर्थ प्लेसही म्हणू शकतो। डोंगरात कोरलेलं आणि गुहेत असणारं हे एकमेव गणपती बाप्पाचं मंदिर आहे। निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो। खूपच सुंदर आणि उंचावरती आहे हे स्थान। आपल्या 8व्या बाप्पाचं स्थान आहे श्री विघ्नहर्ता ओझर येथील। सगळ्यांचे विघ्न दूर करणारे असे हे विघ्नहर्ता आहेत। इथे आलं की एक आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, खूप पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात। मस्त शांत आणि थंड ठिकाण आहे। इथला परिसरही खूप मोठा आणि स्वच्छ आणि सुंदर आहे। अशा सुंदर इथे आपली सगळी अष्टविनायकचे दर्शन झालेले आहेत आता। आणि आम्ही इथे अष्टविनायक.net ह्या टूरतर्फे गेलो होतो आणि हा आहे आमचा पूर्ण ग्रुप। आम्ही खूप मज्जा करत अष्टविनायकचे दर्शन घेतले। आमचा हा भक्तिमय प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।